नमस्कार, मम्मीज फूड अँड किचन मध्ये मी रेणुका तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आपण मिक्सरचा अजिबातच वापर न करता छान अशी पंजाबी छोले बनवणार आहोत। तर आपल्याकडे अचानक पाहुणे आले किंवा लाईट गेल्यानंतर हे आपल्याला मिक्सरचा वापर करता येत नाही, तर अशा वेळी छान असा उपाय म्हणजे झटपट मिक्सरचा वापर न करता पंजाबी छोले बनवणार आहोत। तर मी छान असे काबुली पांढरे चणे घेतलेले आहेत, तर हे मी रात्रभरासाठी भिजवून घेतलेले आहेत। तर छान असे रात्रभरासाठी चणे भिजवले गेल्यानंतर आपल्याला एका पातेल्यामध्ये 2 चमचे चहा पावडर घ्यायची आहे। तर चहा पावडर आपल्याला त्यामध्ये एका पातेले भरून पाणी घेऊन 2 ते 3 मिनिटभर गॅसवर छान अशी त्याला उकळी आणून घ्यायची आहे। तर चहा पावडर टाकली की छोलेला अप्रतिम चव येते आणि शिजून रंगही अप्रतिम येतो। तर अशा पद्धतीने आपण 3 मिनिटभर मस्त अशी चहा पावडर गॅसवरती उकळवून घेतलेली आहे। तर यामध्ये फक्त आपल्याला चहा पावडरचाच वापर करायचा आहे। तर एका कुकरमध्ये मी मस्त स्वच्छ धुवून घेतलेले छोले घालून घेतले आणि त्यावरून आपल्याला घरात असतील तेवढे आपल्याला बेसिक खडे मसालेही घालून घ्यायचे आहेत। तर मी लवंग, दालचिनी अशा पद्धतीने असलेले खडे मसाले यामध्ये घालून घेतले। आता आपल्याला चहाला उकळी आलेली आहे, तेही आपण चहापत्तीचे पाणी यामध्ये घालून घेतले। तर आपल्याला आता हे व्यवस्थित सर्व जिन्नस मिक्स करून अतिशय पातळ असे 2 कांदे मस्त असे बारीक कट करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत। तर कांदे होतील तेवढे आपल्याला पातळ कट करायचे आहे, म्हणजे कांदे शिजायलाही मदत होते आणि छान असे दाटसर मऊसूत झटपट असे होते। तर अशा पद्धतीने सर्व जिन्नस आपल्याला आता मिक्स करून घ्यायचे आहे आणि हाय फ्लेमवरती 4 शिट्ट्या, तर मध्यम आचेवरती 2 शिट्ट्या, अशा आपल्याला टोटल 6 शिट्ट्या कुकरला काढून घ्यायच्या आहेत। तर व्यवस्थित अशा 6 शिट्ट्या काढल्या म्हणजे आपले छोले छान असे मऊसूत शिजले जातात आणि व्यवस्थित अशी दाटसर ग्रेव्ही होते। तर अशा पद्धतीने आपण एक्स्ट्राची वाफ काढून आता बघून घेऊया। तर अतिशय परफेक्ट आणि झटपट जास्तीचे आपल्याला मसाले वगैरेही न वापरता आपल्याला सोप्या पद्धतीने मस्त अशी ही पंजाबी छोले बनवणार आहोत। तर आता व्यवस्थित आपल्याला चमच्याने मस्त अशी अशा पद्धतीने हे छोले आणि त्यातले कांदे मस्त असे घोटून घ्यायचे आहेत। तर 6 शिट्ट्या घेतल्यानंतर कांदेही त्यामध्ये मस्त असे शिजून व्यवस्थित असे होतात आणि त्याची ग्रेव्ही छान अशी आतमध्येच तयार होते। तर बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित घोटून घेतले म्हणजे थोडेफार त्यामध्ये छोलेही छान असे व्यवस्थित असे ग्रेव्ही होते आणि दाटसर अशी ग्रेव्ही तयार होते। तर अशा पद्धतीने बघू शकतात आता आपल्याला कांदा अजिबातच त्यामध्ये दिसेनासा झालेला आहे, म्हणजेच व्यवस्थित आपली ग्रेव्ही मस्त अशी तयार झालेली आहे। तर आता आपण एका कढईमध्ये तेल घालून घेतले आणि तेल व्यवस्थित गरम झाले की यातच मी लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद, धनेपूड, कस्तुरी मेथी आणि चाट मसाला घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला सर्व मसाले घ्यायचे आहेत। तर तुमच्याजवळ अनारदाना असला तोही यामध्ये घालायचा आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित असा मसाल्यांना तडका दिला गेला की त्यामध्ये थोडे आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचे आहे, म्हणजे हे मसाले जळत नाही किंवा याची ग्रेव्ही ही मस्त अशी झणझणीत मस्त तयार होते। तर बघू शकतात यातच आपले मसाल्यांची ग्रेव्ही छान अशी तयार झाली आणि तेलही सुटायला सुरुवात झालेली आहे। तर असे 2 मिनिटभर व्यवस्थित या गॅसवरती आपल्याला याची मस्त तर्री येईपर्यंत मसाल्यांना फ्राय करून घ्यायचे आणि तेच लगेचच आपल्याला छोल्यांमध्ये तडका देऊन घ्यायचा आहे। तर बघू शकतात अतिशय झटपट आपली मस्त दाट ग्रेव्हीवाली ढाबा स्टाईल पंजाबी छोले झटपट असे मस्त तयार झालेले आहे। आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि 3 ते 4 मिनिटभर गॅसवर मस्त असे शिजवून घेऊया, म्हणजेच आपली झटपट मिक्सरचा वापर न करता आणि अतिशय मस्त अशी चविष्ट आपली पंजाबी स्टाईल छोले मसाला तयार झालेला आहे। तर अशा पद्धतीचा पंजाबी स्टाईल छोले मसाला तुम्हीही नक्कीच बनवून बघा आणि मम्मीज फूड अँड किचनला सबस्क्राइब करा, शेजारचे बेल आयकॉनचे बटनही दाबा, लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्येही कळवत जा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद। खात रहा, मस्त रहा।